नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देणार आहोत। ते मंदिर आहे जेजुरीचा मल्हार मार्तंडगड। हे मंदिर पुणे शहरापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे। हे खंडोबाचे मंदिर एका डोंगरावर वसलेले आहे। इसवी सन 1608 मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले। सभामंडप आणि इतर काम इसवी सन 1637 मध्ये राघव मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओऱ्या आणि इतर वास्तू होळकरांनी बांधल्या। इसवी सन 1742 मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले। सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इसवी सन 1770 मध्ये पूर्ण झाले। हे आहे मल्हारगडाचे मुख्य महाप्रवेशद्वार। आज सोमवार असल्यामुळे भाविकांची भरपूर गर्दी आहे। आपण पाहत आहोत आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा पुतळा। हे आहे चप्पल स्टँड। हा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा। हे आपण पाहत आहोत गडाचे मुख्य महाप्रवेशद्वार। हे एक वेगळ्याच प्राण्याचे शिल्प आहे। ते जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट्स मध्ये नक्की लिहा। मुख्य प्रवेशद्वारातून भाविक आत येत आहेत। मंदिर अगदी प्रशस्त आहे आणि मंदिरासमोर आपल्याला 6 डिकमाळे दिसत आहेत। भाविकांची प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। समोर आपल्याला पश्चिम दरवाजा दिसत आहे। गडाच्या तटबंदीमध्ये बऱ्याच देवदेवतांच्या मूर्त्या आपल्याला दिसत आहेत। या ठिकाणाहून कडेपठारचे दर्शन लोक घेतात। ही आहे म्हाळसा देवीची शिळा। हा आहे पूर्व दरवाजा। आपण पश्चिम दरवाजातून बाहेर आलो आहोत। या गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील शहाजीराजे यांची भेट झाली होती। त्यांचे प्रतीक म्हणून या ठिकाणी स्मारक बनवलेले आहे। समोर आपल्याला
चौकोनी होळकर तलाव दिसत आहे आणि त्या शेजारी जुने महादेवाचे मंदिर आहे। ही आहे बानुबाई यांच्या बकऱ्यांची प्रतिकात्मक शिल्प। हे आहे बानुबाईचे मंदिर। बानुबाई ही खंडोबाची दुसरी पत्नी होती। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा। येळकोट येळकोट, जय मल्हार।